ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता ही अपडेट समोर येते। आरोपीच्या गाडीमध्ये 32 ग्रॅम अंमली पदार्थ आढळल्याची माहिती समोर येते। तर दारूच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी आढळल्यात। नागपुरात मद्यधुंद कार चालकाने 3 जणांना उडवलंय आणि यामध्ये एका व्यक्तीसह आई आणि 3 महिन्यांच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान नागपूर शहरातल्या दाटीवाटीच्या परिसरात ही घटना घडली आहे। झेंडा चौकाजवळ हा अपघात झाला। या घटनेनंतर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। आपण पाहतोय ही 2 महत्त्वाची दृश्य आहेत। या कारनं तिघांनाही उडवलेलं आहे आणि या कारची परिस्थिती आपण पाहू शकतोय। कशा पद्धतीने हा अपघात झाला असेल त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय। तर दुसरीकडे या 3ही आरोपींना आता पोलिसांनी अटक केली आहे। यातले 2 आरोपी फरार होते, त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। त्यापैकी जे सनी चव्हाण आणि अंशुल डाली यांचं यापूर्वी सुद्धा क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं दिसतं। त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असं दिसत आहे। तर अजून त्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज होत्या त्याचा आपण तपास करत आहोत। गाडीमधून काल जवळपास 3 दारूच्या बॉटल्स आपल्याला आढळून आल्या। काही अर्धा भरलेल्या आहेत, काही 1-2 फुल भरलेल्या आहेत आणि एक गांजा सदृश्य एक पुडी पण आपण जप्त केली त्याच्यामधून। तिचं पण आपण आता सीए तपासणीसाठी आपण त्याला पाठवणार आहे। गाडी आहे रेनॉल्ट कंपनीची 4 व्हीलर, त्यामध्ये 3 युवक होते आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना उडवली अशी माहिती समोर आली होती। यामध्ये एक महिला आहे, तिचे 3 महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे। त्या तिघांना यांनी जखमी केली अशी माहिती मिळाली होती। ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता। 2 फरार होते, त्यांना पण आपण जस्ट आता अटक केली आहे। परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही गांजासारखा दिसणारा सबस्टन्स मिळाला आहे। तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे। तर ते प्रिझ्यूम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत। कल मैं घर से निकला मोगरे हॉस्पिटल जाने के लिए। मेरा बच्चा 1.5 महीने का है, तो उसका 1.5 महीने का टीका रहता है। वो टीका लगाने के लिए मैं मोगरे हॉस्पिटल जा रहा था, तो रास्ते में वो कार वाले ने पीछे से आके इतनी भयंकर टक्कर मारी कि मेरी वाइफ नीचे गिर गई और नीचे मेरी वाइफ और उसके साथ बच्चा भी था, दोनों नीचे गिरे और वो घसीटते हुए लेके गया उनको, रोका भी नहीं उसने, घसीटते हुए ले गया। और दोनों की माँ बेटे दोनों की हालत बहुत ज़्यादा गंभीर है। तर आपण पाहतोय ही जी प्रतिक्रिया आपण ऐकली ही यामध्ये जखमी झालेल्या आई आणि मुलाच्या नातेवाईकांची होती। यामध्ये या अपघातात एका आई आणि मुलाची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आरोपीच्या गाडीमध्ये गांजा सुद्धा होता आणि मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कार चालक कार चालवत होते।